मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। बंद पडलेल्या जिनिंगमध्ये दारूचा मोठा साठा, म्हसावत पोलिसांचा धडाकेबाज कारवाई। विदेशी मद्यासह तब्बल 3 कोटींचा मुद्देमाल जप्त। गुजरातमध्ये जाणारा कोट्यावधींचा विदेशी मद्यसाठा म्हसावत पोलिसांनी पकडला। 14 वाहने, ट्रक आणि कंटेनरसह मोठा दारूसाठा जप्त। शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील बंद पडलेल्या जिनिंग अँड प्रेसिंग कारखान्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल 3 कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा, वाहने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मद्य तस्करी विरोधातील ही सर्वात मोठ्या कारवाईत म्हसावत पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। अवैधरित्या विदेशी मद्याची तस्करी करण्याचा हा मोठा डाव पोलिसांनी वेळेत उधळून लावल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जावदातर्फे बोरद गावाजवळील हरिओम फायबर प्रायव्हेट लिमिटेड जिनिंग अँड प्रेसिंग या बंद पडलेल्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा करण्यात आल्याची गोपनीय माहिती म्हसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांना मिळाली होती। माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी विशेष पथकासह तातडीने कारखान्यावर धाड टाकली। कारखान्याची कसून तपासणी केली असता परिसरात उभ्या असलेल्या 14 चारचाकी वाहनांमध्ये विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आलाय। शिवाय आयशर कंपनीचा ट्रक आणि टाटा कंपनीचा कंटेनर यामध्येही विदेशी मद्याचे खोके भरलेले असल्याचे उघड झाले। पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेत मद्यसाठ्याची मोजणी सुरू केली। दुपारपासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। प्राथमिक अंदाजानुसार विदेशी मद्य 14 चारचाकी वाहने, ट्रक, कंटेनर आणि इतर मुद्देमाल असा सुमारे 3 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय। जप्त साठ्यात विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणावर बिअरचा समावेश असल्याचे समोर आले आहे। मात्र मोजणी सुरू असल्याने कोणत्या ब्रँडच्या किती पेट्या जप्त करण्यात आल्या याची अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती। या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्यसाठा नेमका कोणाचा आहे, तो कुठून आणण्यात आला, गुजरातमध्ये कोणाकडे पाठवण्यात तयारी होती आणि ही संपूर्ण तस्करी रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा सखोल तपास म्हसावत पोलीस करीत आहेत। या कारवाईमुळे आंतरराज्यीय मद्य तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ही धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मुकेश राठौड, दादाभाई साबळे, विकास कापुरे, अजय पवार, युवराज रावताडे, उमेश पावरा, राकेश पावरा, धीरसिंग वडवी, दीपक पाटील, प्रवीण पवार तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील मद्य तस्करी विरोधातील पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई मानली जात असून मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत। सप्तनगरी न्यूज ब्युरो, शहादा।